brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिना, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शाफिकर बर्क म्हणतात वंदे मातरम म्हणणार नाही, तर खुदीराम बोस, वक्कोम अब्दुल खादेर, सत्येन बरधान, फौजा सिंग आणि आनंदन, मदनलाल डिंगरा, भगत सिंग फाशी घेताना वंदे मातरम म्हणत फाशी चढले. आता पुन्हा एकदा मुद्दा गाजतोय वंदे मातरम वरून होणाऱ्या चर्चेचा, त्याच्या खऱ्या अर्थाचा आणि त्याला दिलेल्या वेगळ्याच वळणाचा. आज गोष्ट आहे वंदे मातरमची. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. गोष्ट आहे एका नोकर वर्गातल्या व्यक्तीची, एका कवीची आणि त्याच्या अशा काव्याची जे आजही भारतातल्या प्रत्येक शाळेत, प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक नेत्याच्या तोंडी आणि संसदेत आपल्याला गाजताना दिसतंय. गोष्ट आहे वंदे मातरमची. पण ही गोष्ट फक्त अभिमानानं आणि देशभक्तीच्या भावनेनं ऐकवली जात नाही. याला अनेक पैलू आहेत. ही गोष्ट आहे एका देशभक्तीवर आधारित कवितेवरून झालेल्या सोयीच्या राजकारणाची. एकीकडे वंदे मातरमच्या राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 1 दिवसाची चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एक निवेदन जारी करून अधिवेशनाच्या आधी असं सांगण्यात आलं की सभागृहाचा शिष्टाचार आणि कामकाजाचं गांभीर्य लक्षात घेता सभागृहात धन्यवाद, जय हिंद आणि वंदे मातरम किंवा इतर कोणत्याही घोषणा दिल्या जाऊ नयेत. यावर काँग्रेस आणि तृणमूलनं सरकारला धारेवर धरलं. वंदे मातरम या देशभक्तीच्या घोषणेचं रूपांतर हे हिंदू मुस्लिम वादात कधी झालं हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी 7 नोव्हेंबरला लिहिल्या गेलेल्या वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली तेव्हा नरेंद्र मोदींनी केलेलं एक वक्तव्य अतिशय महत्त्वाचं ठरतं. ते असं म्हणाले की स्वातंत्र्य संग्रामादरम्यान वंदे मातरमच्या घोषणेनं संपूर्ण देशाला प्रज्वलित केलं, इन्स्पिरेशन दिलं. दुर्दैवानं 1937 मध्ये वंदे मातरमच्या महत्त्वाच्या ओळी काढून टाकण्यात आल्या. वंदे मातरमचे तुकडे करण्यात आले. वंदे मातरमच्या काढून टाकलेल्या या ओळींमुळे देशाच्या फाळणीचं बीज पेरलं गेलं होतं. वंदे मातरमवर हा अन्याय का करण्यात आला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पण 1937 मध्ये नेमकं काय झालं होतं, वंदे मातरमचा इतिहास काय आहे आणि त्याला हिंदू मुस्लिम वळण हे नेमकं कधी मिळालं हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला मी ज्या गोष्टीबद्दल बोलत होते त्याकडे वळूयात. 18व्या शतकात इंग्रजांनी भारतात पाय रोवायला सुरुवात केली. कलकत्ता ही त्यावेळी इंग्रजांची राजधानी होती. कलकत्त्यापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती नहाटी या छोट्याशा गावामध्ये 26 जून 1838 रोजी बंकिमचंद्रांचा जन्म झाला. 1857च्या स्वातंत्र्य समराच्या वेळी बंकिमचंद्रांचं वय हे अवघं 19 वर्ष होतं. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1958 मध्ये बंकिमचंद्र कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर झाले आणि पाठोपाठ त्यांना मानाची सरकारी नोकरीही मिळाली. एकीकडे नोकरी सुरू असतानाच त्यांनी लेखन करायला सुरुवात केली. सरकारी नोकरीत त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांचा प्रचंड ताण होता. आपल्या कार्यकाळामध्ये बंकिमचंद्रांनी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचीही गय केली नाही. मुजोर इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी न्यायालयात खटले दाखल करून आणि कठोर शिक्षा ठोठावून त्यांना वठणीवर आणलं. पण बंकिमचंद्र हे अत्यंत कार्यदक्ष अधिकारी असल्यामुळे इंग्रज सरकारला त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करता येत नव्हती. पण तरीही सूड म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सतत बदल्या केल्या. या काळात साहित्य निर्मिती हाच त्यांचा एक विरंगुळा होता. 7 नोव्हेंबर 1875 मध्ये पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत प्रसिद्ध झालं होतं बंगदर्शन या अंकामध्ये. कादंबरी लेखक म्हणून बंकिमचंद्रांची ओळख निर्माण होऊ लागली. बंगदर्शन या अंकाचं संपादन करण्याचं काम त्यांनी स्वीकारलं होतं. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी जे लेखन केलं होतं त्याच्यातल्या ज्या कादंबऱ्या होत्या त्या सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवरच्या होत्या. पण पुढे त्यांनी चंद्रशेखर, राजसिंह, आनंदमठ अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरच्या कादंबऱ्या लिहिल्या. 1882 मध्ये पुस्तक रूपानं प्रकाशित झालेल्या आनंदमठ या कादंबरीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला पुढच्या काळात एक वेगळं वळण दिलं. आनंदमठ ही कादंबरी आशयदृष्टी जेवढी समृद्ध होती तेवढीच ती वादग्रस्त ठरली आणि ते वाद आपल्याला अजूनही बघायला मिळतात. आनंदमठ आणि वंदे मातरम ही एक एकत्र बांधली गेलेली एक सुंदर कलाकृती होती. 1875 मध्ये लिहिलं गेलेलं वंदे मातरम हे गीत त्यांनी या कादंबरीत बसवलं होतं. तर पहिल्यांदा याला गाण्याचं स्वरूप देऊन काँग्रेसच्या अधिवेशनात सादरीकरण केलं ते रवींद्रनाथ टागोर यांनी. 26 ऑक्टोबर 1937 ला कलकत्ता इथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू आणि इतरांचा समावेश होता.
महात्मा गांधींचं जे संग्रहित कार्यखंड आहे त्याच्यात आपल्याला बघायला मिळतं की 28 ऑक्टोबर 1937 रोजी केंद्रीय कार्य समितीनं वंदे मातरमवरती एक निवेदन जारी केलं. त्या निवेदनात त्यांनी असं लिहिण्यात आलंय की वंदे मातरम ही घोषणा लोकांना प्रेरणा देणारी आहे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणारा अभिवादनाचा शब्द आहे. काळानुसार गाण्याची पहिली 2 कडवी इतर प्रांतांमध्येही पसरली आणि त्यांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. या गाण्याला धार्मिक किंवा इतर कोणत्याही दृष्टिकोनातून कोणताही आक्षेप घ्यावा लागेल अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाहीये. भारतात हे गाणं कोणत्याही समुदायाचा अपमान करण्यासाठी किंवा कोणत्याही समूहाला आव्हान देण्यासाठी कधी गायलं गेलं नाही. उलट 30 कोटी भारतीयांचा उल्लेख या गाण्यामध्ये करण्यात आलाय. यावरून हे भारतातल्या सर्व लोकांसाठी आहे हे स्पष्ट होतं. कधीही काँग्रेसनं हे गाणं किंवा कुठलंही दुसरं गाणं भारताचं राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारलेलं नाही. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. पण लोकांनी दीर्घकाळ वापरलं गेलं म्हणून या गाण्याला विशेष राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय असं सुद्धा त्या याच्यात म्हटलं गेलंय. वर्किंग कमिटीचं मत असं आहे की स्वातंत्र्यासाठीच्या दीर्घ संघर्षाची जोडल्या गेलेल्या आठवणी आणि लोकांच्या व्यापक वापरामुळे या गाण्याची पहिली 2 कडवी आपल्याला राष्ट्रीय चळवळीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. त्या राष्ट्रीय भावना आणि देशप्रेम जगवतात. या 2 कडव्यात कुणाला आक्षेप घ्यावा असं काहीही नाहीये. या उलट उर्वरित कडवी जी आहेत ती लोकांना फारशी माहीत नाहीयेत आणि क्वचितच गायली गेली आहेत. त्यात काही धार्मिक संकेत आणि विचार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दुर्गा देवीचं नाव जे आहे ते त्याच्यामध्ये आलेलं होतं आणि यामुळे ते देशातील इतर धर्मांच्या विचारांशी जुळत नाहीत. कमिटीनं मुस्लिम बांधवांनी या गाण्याच्या काही भागांवर घेतलेल्या आक्षेपाची नोंद घेतली आहे. तथापि कमिटी असं नमूद करते की आजच्या राष्ट्रीय जीवनात या गाण्याचा वापर आणि त्यातून निर्माण झालेलं महत्त्व त्याच्या मूळ ऐतिहासिक संदर्भापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. ही सर्व गोष्ट विचारात घेऊन कमिटीची अशी शिफारस आहे की जिथे कुठे वंदे मातरम हे राष्ट्रीय कार्यक्रमात गायलं जाईल तिथे फक्त पहिली 2 कडवी गायली जावीत आणि आयोजकांच्या इच्छेनुसार त्यासोबत आणखीन कोणतंही निर्विवाद किंवा सर्वसामान्य गाणं जोडण्याची मुभा असावी असं या परिपत्रकामध्ये म्हटलं गेलेलं होतं. आणि काँग्रेसनी घेतलेल्या याच निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी बोलत होते आणि त्यांनी असं म्हटलं की कारण काँग्रेसनी शेवटची ही जी 2 कडवी आहेत ती गाळल्यामुळे त्यांनी वंदे मातरमची तोडमोड केली. आणि हे आत्ताचे आरोप नाहीयेत. हे आरोप अगदी सुरुवातीपासून केले जातात भाजप आणि RSS कडून. यानंतर आपण थेट येऊयात 24 जानेवारी 1950 मध्ये ज्या वेळेला राजेंद्र प्रसाद यांनी एक निर्णय घेतला आणि ते असं म्हणाले की द कॉम्पोजिशन कन्सिस्टिंग ऑफ द वर्ड्स अँड म्युझिक नोन ॲज जनगण मन is the national anthem of India, subject to such alterations in the words as the government may authorize as occasion arises, and the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. I hope this will satisfy the members. म्हणजे काय तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की जनगण मन हे जे आपलं नॅशनल अँथम आहे त्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे वंदे मातरमला सुद्धा दिलं जाईल आणि वंदे मातरम हे अर्थात मग राष्ट्रगीत आपलं जे आहे ते ठरलेलं होतं. आता येऊयात 2025 मध्ये. आपल्याला माहिती आहे की हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता 8 तारखेला वंदे मातरम या विषयावरती चर्चा होणार आहे. आणि हा मुळात वाद जो आहे तो पुन्हा एकदा समोर का आलेला आहे तर विरोधकांकडून असे आरोप केले गेले की तुम्हाला वंदे मातरम वरती चर्चा करायची आहे कारण की तुम्हाला SIR किंवा जे इतर मुद्दे आम्ही लावून धरलेले आहेत ते तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला बोलायचं नाहीये, त्याच्यापासून तुम्हाला लोकांना डायव्हर्ट करायचं आहे आणि म्हणून तुम्ही हे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत किंवा म्हणून तुम्हाला वंदे मातरमवरती चर्चा करायची आहे. तर याच्यावरती सत्ताधाऱ्यांकडून असं म्हणण्यात आलं की नाही, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, एक अखंड वर्षाचं एक सेलिब्रेशन जे आहे ते आपण करतोय आणि म्हणून संसदेमध्ये याची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि याच्यावरनं मग विरोधकांनी असा आरोप केला की तुम्हाला त्याच्यावरती चर्चा करायची आहे पण ती घोषणा तुम्हाला संसदेमध्ये दिलेली चालणार नाहीये, ती तुम्ही परिपत्रक काढून सांगितलं की तुम्हाला ही घोषणा देता येणार नाही, अशी भूमिका तुम्ही कशी काय घेऊ शकता. आणि याच्यावरनंच पुन्हा एकदा वाद रंगला. मग नंतर पुन्हा एकदा सगळ्या नेत्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कुठले विषय घ्यायचे असं ठरलं आणि मग शेवटी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची ही मागणी मान्य केली की आपण SIR वरती चर्चा करू आणि विरोधकांनी वंदे मातरमवरती चर्चा होईल ही अट जी आहे ती मान्य केली. आता 8 तारखेला नेमकं वंदे मातरमवरनं कुठली चर्चा होते, याला पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम अँगल दिला जातो का,
की याचं जे एक पावित्र्य होतं किंवा जे एक फ्रीडम स्ट्रगल आपल्याला वंदे मातरम म्हटल्यानंतर आठवतो त्याच्यावरतीच चर्चा होते, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.